हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा 3 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत। इथे अस्तर घेतलंय, मेन फॅब्रिक घेतलंय। आधी आपण चेस्ट साइज अस्तराची घडी घालून घेऊया, मग आपण इथे पूर्ण मेजरमेंट अस्तरावरती टाकणार आहोत। तर इथे बघा 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर आपण 8.5 याचा चौथा पार्ट आणि या 2 इंच एक्स्ट्रा असं आपण 10.5 इंचावरती डबल घडी घालून घेतली आहे। अस्तर डबल घडी घातल्यानंतर शोल्डर जो पॉइंट आहे तिथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे, जेणेकरून शोल्डर हे आपलं कमी जास्त होणार नाही या पॉइंटला। आता जी ब्लाउजची उंची त्यात आपल्याला 1 इंच घ्यायचंय एक्स्ट्रा। आता जी ब्लाउजची उंची आहे 14 इंच तयार आपल्याला ब्लाउज हवाय, तर आता 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 15 इंचावरती। शोल्डर आपण 5.5 इंचावरती घेतोय। मुंड्याची जी उंची आहे ती आपण या पॉइंट पासून 6.5 इंचावरती घेतोय। आणि चेस्ट वाईड डबल घडी घातली तर सरळ लाईन ड्रॉ करूया। आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय, तर या पॉइंटला आपण करायचं काय, पाठीमागे खूप येऊ नये म्हणून आपण तिरकस अर्धा इंच आत येत आपण याला सरळ लाईन ड्रॉ करायची। आता कमर घेर आहे आपला इथे 30 इंचाचा, तर आपण 7.5 वरती 1 पॉइंट देऊया आणि इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन। तर आता एक्स्ट्रा वाला जो पॉइंट आहे तिथे आपण सरळ लाईन ड्रॉ करू। आता बघा गळ्याचा जो घेर आहे तो आहे 2.25 इंचावरती। 2 आणि जस्ट 2 लाईन टेपची आपण इथे गळ्याचा घेरा घेतो मेजरमेंट घेत, आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आपला डीप असणार आहे, तर साधारण 11 इंचाचा गळा आपण इथे डीप घेतोय। आता या पॉइंटला बघा आपल्याला करायचं काय, आधी एक बॉक्स बनवून घेऊया आपण। आता इथे बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला पसरट नेक हवं, तो या पॉइंटला बघा या पद्धतीने पसरट नेक आपण इथे ड्रॉ करून घेतलाय। पाठीमागची जी गोलाई ती आतल्या पॉइंट पासून 1.5 इंचावर द्यायची या पॉइंटला। या पद्धतीने आता पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ करून झालेला आपण कट करून घेऊ। तर इथे आपण पाठीमागचा पार्ट कट करून घेतलाय। आता पाठीमागचा पार्ट कट झाला, तर आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। आता फ्रंट पार्ट साठी सेम मेजरमेंट असणार आहे, उंची पण आपली सेम 15 इंचावरती, शोल्डर सेम असणार आहे। फक्त आपण टक्स कसे टाकायचे ते आपण आज पाहू। एक्स्ट्रा पॉइंट आपण सगळे इथे सेम मेजरमेंट ड्रॉ करून घेऊ। एक्स्ट्रा पॉइंट वाला आपण ड्रॉ करून घेतलाय, 2.25 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय। फ्रंट नेक आपला इथे 6 इंचावरती इथे आपण या पद्धतीने बॉक्स बनवून घेऊया। तर फ्रंट नेक आपण इथे ड्रॉ करून घेतलाय। फ्रंटची जी गोलाई ती आपल्याला या पॉइंट पासून 1 इंचावरती द्यायची आहे। आता बघा या पॉइंटला आपल्याला टक्स कसे टाकायचे, तर या पॉइंट पासून 4 इंचावरती, त्यानंतर परत आपल्याला याच पॉइंट पासून इथे 4 इंचावरती, आणि तिसरा जो टक्स आहे तो साइड वाल्या पॉइंट पासून इथे 4 इंचावर। तर बघा आता इथे टक्सचं मेजरमेंट आता आपण 4 इंचावरती घेतलंय, पण आता टक्स किती घ्यायचे ते या पॉइंटला हा 2.5 इंचाचा टक्स असणार आहे उभा, आणि आडवा अर्धा इंचाचा टक्स, जो आपण पाठीमागे 1 इंचचा टक्स टाकतो अर्धा इंचाचा, तो या पद्धतीने। आता बघा हा एक टक्स झाल्यानंतर या पॉइंटला आपल्याला 6 इंचाचा टक्स, तिरकसचा 6 इंचाचा टक्स घेतलाय। याला पण किंचितचा आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे, एक्स्ट्रा कापड्यात दाबायचा नाही या पद्धतीने। आणि जो आपला तिसरा टक्स आहे उभा टक्स, तो पण आपल्याला या पद्धतीने
मिडलला येऊन याला आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. आपण सरळ लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर या पॉइंटला 5.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि याला या पॉइंटला मॅच करायचं या पद्धतीने. इथे या पॉइंटला हा टक्स होईल या पद्धतीने. इथे आपला पफ रेडी होतोय, जो की कटोरीला कम्फर्ट होतो. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला पूर्ण कम्फर्टेबल पफ इथे रेडी होतोय. तर बघा 3 टक्स आपण पूर्ण ड्रॉ करून घेतले. 4-4 इंचाचं मेजरमेंट घेतलंय. गळा आपण पुढचा जो येतो आपण इथे 6 इंचाचा घेतलाय या पद्धतीने. इथे आपण 5.5चं मेजरमेंट घेतलंय. फ्रंट पार्ट पूर्ण ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊया. तर या पॉइंटला बघा आपण आता या पद्धतीने कटिंग करून घेतली. आता या पॉइंटला हा पार्ट इथे मॅच केल्यावर हा आपला एक्स्ट्रा होतो. इथे जो आपण या पॉइंटला जेव्हा आपण इथे टक्स टाकणार आहोत या पद्धतीने, तर हा आपला कापड इथे बरोबर मॅच होईल आणि या पद्धतीने आपले 3 टक्स इथे लागतील. फ्रंट पार्ट आपला कट करून झाला आहे. आपण स्लीव इथे कट करूया. तर इथे आपण आता एक सरळ पट्टी कट करून घेतली अखंड. या पॉइंटला इथे 4 कापडामध्ये घडी घालायची आहे. 4 कापडात घडी घालून घेतली. आता स्लीव रेडी आपल्याला 10 इंचाची हवी आहे. ते आता आपण 11 इंच घेऊया, 1 इंच एक्स्ट्रा या पॉइंट पर्यंत. आता दंडगीर जो आहे तो आहे आपला इथे 10 इंचाचा, तर आपण 5चा निम्मा पार्ट घेऊया आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता याच पॉइंट पासून आपल्याला काचातलं मेजरमेंट टाकायचं आहे 3 इंचावरती आणि या पॉइंटला आपल्याला 8 इंचावरती घ्यायची आहे गोलाई आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन तिरकशी. तर या पॉइंटला आपल्याला तिरकस द्यायची गोलाई आणि आतल्या हाताने इथे सरळ लाईन ड्रॉ करत आपल्याला तिरकस या पॉइंटला मॅच करायचं आहे. स्लीव आपली ड्रॉ करून झाली, याला आपण कट करून घेऊया. आता इथे आपली स्लीव पण कट करून झाली. आता कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आपण मेन फॅब्रिक वरती आहे तसं आपण ठेवून याला कट करायचं. मेन फॅब्रिक पण इथे कट करून घेतले आहे पूर्ण. पाठीमागच्या पार्टची आपण अस्तराची गाळ्याची कटिंग केली. मेन फॅब्रिकची आपण कटिंग केलेली नाही, फक्त सरळ स्टिच करून आपण याला फोल्ड करून घेणार आहोत. तर नेकची आपण कटिंग केली नाही, बाकी आपण आहे तसं कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आपण इथे कटिंग करून घेतली. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.